प्रोएक्टिव्ह अशा प्रकारची भूमिका आपल्या लोकशाहीमध्ये असली पाहिजे, हे देखील महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबत जयंतराव, एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे, ती म्हणजे लोकशाहीमध्ये चांगलं अपोजिशन असणं. म्हणजे शेवटी लोकशाही जर प्रगल्भ व्हायची असेल तर सत्तारूढ पक्षासोबत जो काही विरोधी पक्ष आहे तोही प्रगल्भ असला पाहिजे. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर आज समजा तुम्ही विरोधी पक्षात आहात, तर तुमच्यासारखे लोक, पवारसाहेबांसारखे लोक ही जर केंद्रामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असती तर कदाचित त्यात प्रगल्भता दिसली असती. पण आज दुर्दैवाने केंद्रामध्ये विरोधी पक्षात ती प्रगल्भताच दिसत नाही. आणि जर केंद्रामध्ये प्रगल्भता नसेल, असे वी मे हॅव डिफरंट ओपिनियन्स, पण डिफरंट ओपिनियनचा अर्थ हा नाही आहे की प्रत्येक गोष्टीला विरोधच केला पाहिजे, टोकाचाच विरोध केला पाहिजे. आणि विरोध करता करता आपण हळूहळू अशा शक्तींच्या हाती पडतो आहोत का की ज्या शक्तींना भारताची प्रगती नको आहे आणि म्हणून ज्या शक्ती अदृश्यपणे काम करतायत अशा शक्तींची मदत आपण घेतो आहोत का? या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आत्ताच्या आमच्या लोकशाहीमध्ये, आपल्या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं की सगळ्यात जास्त आवश्यकता जर कुठल्या गोष्टीची असेल तर रिस्पॉन्सिबल विरोधी पक्षाची आवश्यकता ही खूप मोठ्या प्रमाणात. आता चर्चा दिल्लीपर्यंत गेलीच आहे, तर हा प्रश्न विचारून घेतो. नरेंद्र मोदी साहेबांचे 75 वर्ष पूर्ण होतील आणि ते जास्त काळ पंतप्रधान राहावेत ही आपल्या सर्वांचीच इच्छा असेल. त्यात काही तुमच्या पक्षाबद्दल काही कोणाच्याच शंका नसेल. पण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस, तर देवेंद्र फडणवीस या सगळ्यात आपल्याला कुठं पाहतात? बघा, मी तुम्हाला एक सांगतो की 75 वर्षाची सीमा मोदीजींनी ठरवली असली तरी ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही. मोदीजी फिजिकली फिट आहेत. आता ग्लोबल स्टेजवर त्यांनी भारताला नेतृत्व दिलेलं आहे. त्यामुळे 2029 साली देखील मोदीजींनीच प्रधानमंत्री व्हावं अशा प्रकारची पक्षातली आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही ती लादण्याचा प्रयत्न करू. आणि जोपर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस हा पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की त्याला तुम्ही जिथे टाकाल तिथे तो फिट आहे. आणि आज तरी देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दिलेली जबाबदारी उत्तमपणे त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन. मी आपले आभार मानतो की या नेत्यांच्या मांडियाळीत आपण 4-5व्या नंबरवर मला आणलं. पण मला माझ्या क्षमताही माहिती आहेत आणि माझ्या मर्यादाही माहिती आहेत. त्याच्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलेलो नाही. मी मुंबईमध्ये अतिशय खुश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचं वातावरण उत्तम आहे आणि मुंबईमध्ये तुमच्यासारखे मित्र आहेत ते दिल्लीमध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे. पण बऱ्याच जण डोळे लावून बसलेले आहेत की आता 2 वर्षात का होईना देवेंद्रजी दिल्लीला जातील. तो भाग वेगळा. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मागचे 4-5 वर्षाचे रिपोर्ट्स बघितले तर भ्रष्टाचाराचं प्रमाण याच्यात आपला नंबर थोडासा वर गेलेला आहे. तर ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट अधिक कसं देता येईल याच्याविषयी आपली काय मतं किंवा आपली काय विजन आहे? मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी हा कुठल्याही सरकारचा अजेंडा असलाच पाहिजे. आमच्याही सरकारचा तो अजेंडा आहे. आणि विशेषतः मला असं वाटतं की आज टेक्नॉलॉजीने आपल्याला ट्रान्सपरन्सी आणण्याची खूप मोठी संधी दिलेली आहे. टेक्नॉलॉजीचा फायदा असा असतो की टेक्नॉलॉजी जेंडर पाहत नाही, टेक्नॉलॉजी तुमचा सोशल स्टेटा पाहत नाही, तुमची जात जमात कास्ट काही पाहत नाही. आणि म्हणून जेवढं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचं ॲडॅप्टेशन आपण करू तेवढं आपल्याला पारदर्शिता आणता येईल. विशेषतः आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आपल्याला अशा प्रकारचे टूल्स उपलब्ध करून दिलेले आहेत की ज्याच्यामुळे ह्युमन इंटरव्हेन्शन
हे मिनिमाइज होईल. म्हणजे एक आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर 1 आठवड्यापूर्वी एक प्रेझेंटेशन आमच्यासमोर झालं की ज्या प्रेझेंटेशनमध्ये आता आपण समजा मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादा नकाशा आपल्याला मंजूर करायचा आहे तर आपल्याकडे ऑटो DCR आहे. तो ऑटो DCR त्या ठिकाणी अपलोड होतो. तो DCR प्रमाणे आहे की नाही सांगतो. स्टील देअर आर सर्टन स्टेजेस की जिथे ह्युमन इंटरव्हेन्शन आहे. आता अशा प्रकारचं टूल तयार झालेलं आहे की ज्या टूलमध्ये अकॉर्डिंग टू DCR तुम्ही आपला नकाशा अपलोड केला 5व्या मिनिटाला, 6वा मिनिट लागणार नाही, 5व्या मिनिटाला तो त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगेल. काय काय DCR प्रमाणे आहे ते सांगेल, काय DCR प्रमाणे नाही ते देखील सांगेल. देर इज नो ह्युमन इंटरव्हेन्शन. आत्ता आपण मेटासोबत एक करार केलेला आहे व्हॉट्सॲप गव्हर्नन्सचा. आणि आपण आता मेटावर व्हॉट्सॲपवर 500 सेवा, आपल्या ज्या 500 सेवा आपण उपलब्ध करून देतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या, या 500 सेवा आता आपण व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे लोकांनी अप्लाय पण व्हॉट्सॲपवर करायचा, लोकांनी पैसेही व्हॉट्सॲपवर भरायचे आणि लोकांना त्याचे सेवेचे जे काही प्रिंटआउट्स आहेत किंवा जर त्याचं काही एखादं परवानगी आहे ती पण त्यांना व्हॉट्सॲपवर मिळेल. तर अशा प्रकारे जेवढं जास्तीत जास्त ह्युमन इंटरव्हेन्शन कमी करता येईल ते आपल्याला करायचं आहे. एक आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जवळपास 10,000 ऑफिसेस हे आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना 7 आम्ही कामं दिलेली आहेत. त्या 7 कामांमधली 2 कामं काय आहेत तर एक काम असं आहे, सगळा जुना रेकॉर्ड जो आहे तो त्यांनी व्यवस्थित करायचा, अनावश्यक रेकॉर्ड काढून टाकायचा. आणि दुसरं, जेवढी पेंडन्सी आहे ती पेंडन्सी त्यांनी कमी करायची. आणि या 10,000 ऑफिसेसनी 100 दिवसात काय काम केलं या संदर्भात क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया याची नेमणूक आम्ही केलेली आहे, जे या 10,000 ऑफिसेसचं पूर्णपणे ट्रान्सपरन्सी, एफिशियन्सी, अकाउंटेबिलिटी या पॅरामीटर्सवर मूल्यमापन करेल. आणि मूल्यमापन केल्यानंतर त्याचं रँकिंग देखील करेल. पण हे रँकिंग करताना असंही ठरवलं आहे की 50% कमी ज्यांना मार्क मिळतील, 49 जरी मिळाले तरी देखील त्यांना आपण फेल कॅटेगरीमध्ये, फेल म्हणजे दे हॅव टू इम्प्रूव्ह, या कॅटेगरीमध्ये टाकू आणि त्या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट आणण्याचा आपण प्रयत्न करू. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रान्सपरन्सी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जेवढं जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर आपण सुरू करू तेवढी ट्रान्सपरन्सी आपल्याला वाढवता येईल. टेक्नॉलॉजी एनेबल्ड गव्हर्नन्स आता हाच मला असं वाटतं महत्त्वाचा आपला त्याकरता उपाय आहे. मला वाटतं की आपण एवढे मोठे रस्ते वगैरे आता घेणार आहात. नितीन गडकरी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याने टेंडर काढलं तर वजा 35% मायनस बिलो 35%, 38% अशा रेटने ते टेंडर जातात. आणि आपल्या महाराष्ट्रात परिस्थिती नेमकी उलटी आहे. तर आपल्याला प्रोजेक्ट्स करायला काहीच हरकत नाही, पण ही ट्रान्सपरन्सी प्रत्येक प्रोजेक्टच्या बाबतीत, हे डिजिटल सर्व्हिसेसबद्दल आपण बोलला, ज्यावेळी मेजर मोठे प्रोजेक्ट्स असतात त्यामध्ये ट्रान्सपरन्सी येण्याच्या दृष्टीने आपण काय काळजी घ्याल? मुळात आता आपण एक निर्णय घेतलेला आहे की कुठलाही प्रोजेक्ट प्लॅन करत असताना गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा उपयोग करायचा. गतिशक्ती प्लॅटफॉर्ममुळे त्या प्रोजेक्टचं जे एस्टिमेशन आहे हे ॲक्युरेट होतं. आणि म्हणून आपण आता आपला देखील एक महाटेक नावाचा प्लॅटफॉर्म तयार करतो आहे, जो गतिशक्ती एनेबल्ड अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे. आणि या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून आपले एस्टिमेट्स योग्य असले पाहिजेत, आपले त्या संदर्भातलं इव्हॅल्युएशन योग्य असलं पाहिजे. आणि मला एक सांगितलं पाहिजे की गेल्या 3 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर आमचे बहुतांश टेंडर जे आहेत हे एकतर बिलो आहेत किंवा 1% अभाव आहेत. फार अभाव टेंडर ज्या काही आले निश्चितपणे आले, पण ते आपण रद्द केले किंवा 1% अभाव आहेत. फार अभाव टेंडर ज्या काही आले निश्चितपणे आले, पण ते आपण रद्द केले किंवा आपण त्या ठिकाणी निगोसिएशन केलं आणि ते खाली आणले. त्यामुळे आपला प्रयत्न हा निश्चितपणे आहे, पण आपण जे या ठिकाणी सुचवत आहात जरूर याच्यामध्ये अधिक ट्रान्सपरन्सी कशी आणता येईल हा प्रयत्न आपण करू. मला खुणावलं जाते, वेळ संपत आली, म्हणून माझी क्विक प्रश्न विचारतो मी.
माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांचे 2-2 वाक्यात तुम्ही वर्णन कसे कराल? एकाच वाक्यात करू? एक चालेल. वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला डिस्काउंट देतो. वाईट वाटून घेऊ नका. काही भरोसा नाही. दोघांचे The role of storytelling is so important. Let's make India 2.0. Philips hair styling brush gives you 5x better frizz-free hair in just 5 minutes. वेगवेगळे दोघांचे या वाक्यामध्ये दोघांची म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत काही भरोसा नाही. दोघांचे वेगवेगळे दोघांचे या वाक्यामध्ये दोघांची म्हणजे दोघांची वागण्याची पद्धत आली काही भरोसा नाही. आपण आपला सर्वात देशात आता जगात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष झालेला आहे. तर सर्वात मोठा आणि शक्तिशाली पक्ष असल्याने तरी देखील दुसरे पक्ष फोडण्याचं काम का होतं? असं आहे की जेव्हा आपण त्या ठिकाणी एक बोट दुसऱ्याकडे उगारतो त्यावेळी 4 बोटं आपल्याकडे असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे फुटलेले पक्ष लोकांना दिसत आहेत, पण चोरलेलं मॅन्डेट हे ते पक्ष फुटण्याचं कारण आहे हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. जर 2019 साली जनतेचं मॅन्डेट चोरलं गेलं नसतं तर कदाचित पुढच्या घटनाच घडल्या नसत्या. आणि म्हणून हे जे चोरलेलं मॅन्डेट आहे याच्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि पक्ष आम्ही फोडले म्हणणं अतिशय चुकीचं आहे. त्या पक्षातल्या नेत्यांवर त्या पक्षाने ती परिस्थिती आणली. आता समजा उद्धवजींनी वेळ कमी असल्यामुळं आपल्याला मला थांबवावं लागतंय. मी नाही बोलत. एक संजीवजी बजाज या ठिकाणी बसलेले आहेत. उद्योजक महाराष्ट्रात येऊ इच्छितात, पण वेगवेगळ्या ठिकाणी उद्योग किंवा गुंतवणूक करायला जे जातात त्यांना तिथले खंडणीखोर फार त्रास देतात. आपल्याला अलीकडचे काही अनुभव आहेत. त्यामुळं असा कायदा का नाही सरकार करत की खंडणीखोर म्हणजे कुठल्याही इन्व्हेस्टरला त्रास देणारा हा पहिल्यांदा आत जाईल आणि मग त्याची चौकशी होईल? नाही, निश्चितपणे पहिल्यांदा तर मी संजीवजींचे आभार मानतो की त्यांनी फिनटेकमधली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आणि ज्याच्यामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट मिळणार आहे ती पुण्यामध्ये त्या ठिकाणी ते करतायत. आणि लवकरच मला आत्ताच त्यांनी सांगितलं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स व्हायचा आहे, तर नक्की तो देखील लवकर करू. पण मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या या एका डिसिजनमुळे महाराष्ट्र फिनटेक कॅपिटल म्हणून एस्टॅब्लिश होण्याकरता आणि पुणे फिनटेकमध्ये खूप पुढे जाणार आहे. आणि आपण जे सांगितलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. निश्चितपणे आपण ही भूमिकाच घेतली आहे की इन्व्हेस्टरला जर कोणी त्रास दिला तो कुठल्याही पक्षाशी संबंधित असो त्याला आम्ही जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणारच. बरंच खुणावलं जाते, त्यामुळे मी रॅपिड फायरकडे येतो. वेळ बराच झाला. मी 5-6 प्रश्न विचारतो. दोघातलं एक चूज करायचे. दोनही हे उत्तर द्यायला बंदी आहे. एक, बटेंगे तो कटेंगे की पडेंगे तो बडेंगे? मला असं वाटतं की बटेंगे तो कटेंगे आणि पडेंगे तो बडेंगे याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे समजलं तरच पडेंगे तो बडेंगे आहे. ते समजलं नाही तर नाहीच आहे. कारण बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय? समाज एकसंघ राहायला पाहिजे. समाज एकत्रित राहिला तर विकास आहे. समाज एकत्रित राहिला नाही तर विकास नाही. त्यामुळे समाज एकत्रित राहिला तर विकास होईल. विकास झाला तर शिकलो तर मोठे होऊ. तुमचं कम्फर्ट लेवल सगळ्यात जास्त कुणाबरोबर आहे? नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे का अमित शहांच्या बरोबर आहे? ते दोघेही फार मोठे आहेत. माझं कम्फर्ट लेवल तुमच्यासोबत जास्ती आहे. आपला रूल असा आहे की दोघातलं एक नाव घ्यायचं, पण आता तुमचे आपण मित्र असल्यामुळे मी हे पण सोडून देतो. तुमचा आवडता पोशाख कोणता? जॅकेट का हुडी?
माझा आवडता पोशाख जॅकेटच आहे. समोर कधी कधी बसलेले- हुडी पण घालायला आवडते. समोर बसलेले एक ग्रस्तांना तुम्ही उडी घालून बऱ्याच वेळेला भेटला असं मी ऐकलं. असे सांगणारे समोरच बसले आहेत. हो. सर्वात जवळचं कोण 2 उपमुख्यमंत्र्यापैकी, अजित पवार का एकनाथ शिंदे? हे दोघेही जवळचे आहेत. असं नाही, पण सगळेच सांगतो. रूल तुम्ही मोडायला लागलाय. रूल नाही मोडत, मी पूर्ण सांगतो. दोघेही माझ्या जवळचेच आहेत. शिंदे साहेब पहिलेपासून आमच्या विचाराचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली. अजितदादांची दोस्ती नंतर झाली. बाकी दोघेही जवळचेच आहेत. नागपूर की मुंबई? याला उत्तर देतो, नागपूर. आपला आवडता गायक आणि गायिका कोण? बायको समोर असे प्रश्न विचारता मला. गायक तर मी सांगू शकतो की माझा आवडता ठीक आहे, गायक हा प्रश्न आवडते राखून गायक ठेवतो. किशोर कुमार आणि आवडती गायिका नाही, नकाच सांगू मला. मी माझ्या बायकोचं नाव घेऊ नको. घ्या घ्या घ्या. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपला पर्सनॅलिटी, स्वभाव हा फार गोड आहे. कितीही शत्रुत्व कुणाबरोबरही असलं तरी तुमचा गोडवा कमी होणार नाही आणि तो होई नाही असं मला वाटतं. विरोधकांशी संवाद राहावा असं पहिलंच भाषण आपण केलं या नव्या टर्ममध्ये. विरोधकांशी संवाद ठेवली तर लोकशाही अधिक प्रगल्भ होते. विरोधकांची संख्या फार कमी आहे आता, 40-50 लोक आहेत. आणि त्यामुळं पूर्वी असं आम्हाला वाटायचं की समोर असे बसलेले असायचे, ते बसलेले आता इथंपर्यंत आलेले आहेत. त्यामुळं मोठ्या संख्येनं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेनं मॅन्डेट दिले आणि म्हणून महाराष्ट्राची प्रगती 6-7-8% न होता महाराष्ट्रातली गुंतवणूक वाढावी, महाराष्ट्रातलं दळणवळण वाढावं, यासाठी या 5 वर्षात ही फार कमी लोकांना आयुष्यात संधी मिळते. मी समजतो असं की महाराष्ट्रात एक शरद पवार साहेबांना ही संधी मिळाली ज्यावेळी प्रचंड स्पीडनं ग्रोथ झाली आणि आपण तुमच्या स्वकर्तबगारीतून 14 ते 19 5 वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता पुढची 5 वर्ष आपण दिल्लीला जाणार नाही हे गृहीत धरून मी याचा उल्लेख करतोय. आणि ह्या 5 वर्षात महाराष्ट्र जे 5व्या नंबरला गेले, 6व्या नंबरला पर कॅपिटा इन्कम ज्याचा त्यांनी उल्लेख केला, तर महाराष्ट्र पुढच्या 5 वर्षात देशातलं पहिल्या नंबरचं राज्य होईल असा दृष्टिकोन तुम्ही ठेवाल असा मला विश्वास आहे. माझ्या त्यासाठी आपल्याला शुभेच्छा. शेवटी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष मिळून महाराष्ट्रातल्या प्रगतीची, प्रोत्साहनाची भूमिका आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. शेवटी गरिबातल्या गरीब माणसाला जगण्यासाठी शेजारच्या कुठल्याही राज्यापेक्षा अधिक संधी मिळेल असाच दृष्टिकोन तुमचा आहे. या तुमच्या 5 वर्षाच्या प्रवासात तुमच्यावर कोणत्याही शक्तीचा म्हणजे बाकीच्याचा परिणाम होणार नाही आणि स्वच्छंदपणाने तुम्ही महाराष्ट्रात राज्य करून महाराष्ट्राला 1 नंबरचं आणाल. आम्ही तर काही 40-50च लोक आहोत, त्यामुळं आमचं काही होईल आणि मग काही चमत्कार होईल हे स्वप्नही आता पडायचं बंद झालेलं आहे. त्यामुळं तुमची ही 5 वर्ष महाराष्ट्राला पडतं अजूनही पटोले, नाना पटोलेंना अजूनही पडतं. मी चर्चा करतो त्यांच्याशी. पण 1 नंबरचं राज्य व्हावं, कारण एवढं मोठं मॅन्डेट आजपर्यंत कोणालाच मिळालेलं नाही. आणि आपल्याला एकनाथराव शिंदे साहेबांची आणि अजितदादांची प्रचंड साथ दिसते आणि त्यामुळे 1 नंबरचं राज्य करायला मी तुम्हाला शुभेच्छा देतो. राज्याचे कोणतेही प्रश्न असतील त्यावेळी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारूच, पण आम्हाला हा विश्वास आहे की तुम्ही त्यातला वाईट वाटून घेणार नाही. नक्कीच. आणि विजयबाबू दर्डांचं मी मनपूर्वक आभार मानतो की मी कधीच प्रश्न असं मुलाखत घ्यायचा उद्योग कधी आयुष्यात केला नाही. तो उद्योग विजयबाबूंनी मला करायला लावला, राजेंद्रजींनी करायला लावला. मी त्यांनाही धन्यवाद देतो. देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनपूर्वक नव्यानं मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाटचालीला
शुभेच्छा देतो. आणि विजयबाबू आपलं याकरता देखील अभिनंदन की एक नवीन मुलाखतकार महाराष्ट्राला मिळाले आता, यांचा उपयोग पुढेही करून घेता येईल. मंडळी, सर्वात तरुण वयात आणि सर्वाधिक वेळा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडणारे आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीसाठी शुभेच्छुक असणाऱ्या जयंत पाटील साहेबांचे आपण आभार मानूया आणि मी त्यांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं.